आनंदी मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण पाहत आहोत की आता इथे आज फॅक्टरीमध्ये इन्स्पेक्शन असतं आणि त्यामुळे आज सर्वांना सुट्टी देऊन सुद्धा तिथे बोलवण्यात आलेलं असतं. आता सर्वांना तिथे बोलवण्यात आल्यामुळे सर्वजण म्हणत असतात खरं पाहायला गेलं ना तर ही दिलेली सुट्टी आहे. मग आता त्यावेळेला तिथे का बरं जायचं आहे. त्यावेळेला आनंदी म्हणत असते प्रश्न फक्त 3 तासाचा आहे. आज मालक साहेबांमुळे आपली घरं चालतात, सगळ्या गोष्टी व्यवस्थित होतात. मग आज आपण त्यांच्यासोबत असायला नकोय का. मी तर जाणार आहे, तुम्ही कोण कोण माझ्यासोबत आहात, असं आनंदी सर्व कामगारांना म्हणत असते. कार्य माझ्या घरचं आहे तरीसुद्धा माझी तिथे सगळ्यात जास्त गरज आहे आणि पूजा कोणाकोणाला करायची आहे. तर इथे अभि आणि त्याचबरोबर आरतीताई हे दोघेजण फक्त इथे थांबतील, आपण सर्वजण जाऊया, असं म्हटल्याबरोबर आता आपण पाहतो की सगळेजण आता फॅक्टरीमध्ये जाण्यासाठी तयार झालेले असतात आणि सर्वजण फॅक्टरीमध्ये आनंदीच्या सांगण्यावरून निघालेले असतात. आता गुरुजी म्हणत असतात चला आता आपण इथे राहिलेली पूजा हे सर्व काही करून घ्यायचं का. मग आता आनंदी आणि त्याचबरोबर इतर कामगार लोक हे सगळेजण फॅक्टरीमध्ये जातात. जाता जाता आनंदी आरतीला म्हणत असते आरतीताई मला माफ कर, मी जे करते ते बरोबर करते ना. त्याच वेळेला आता आरती म्हणत असते हो आनंदी तू अगदी बरोबर करतेस. हे बघ आरतीताई, आत्ता माझी फॅक्टरीमध्ये खूप गरज आहे. आपल्यासाठी इथे मालक साहेब देव माणूस आहेत म्हणून मी हे सर्व काही करते, तू अजिबात काळजी करू नकोस. त्याच वेळेला आता ती म्हणत असते नाही अजिबातच मी काळजी करणार नाही, पण आत्ता जे काही होतंय ना त्यामुळे मला खरं तर खूप आनंदसुद्धा तेवढाच जास्त होतोय, असं सुद्धा आता इथे ती बोलत असते. आता इकडे आनंदी सर्व लोकांना घेऊन फॅक्टरीमध्ये निघालेली असते. आता चंदन म्हणत असतो ह्या आनंदीमुळे माझा पूर्ण प्लॅन फ्लॉप व्हायला नको, काही जरी झालं ना तरी सुद्धा इथे हे फॅक्टरीत जायला नकोत, असा तो विचार करत असतो. पण शेवटी आनंदी सर्वांना घेऊन फॅक्टरीपर्यंत जाऊन पोहोचलेली असते. आता तिथे गेल्यानंतर जे बाकीचे कामगार वर्ग आहेत ते आनंदीला म्हणत असतात आनंदी मला एक गोष्ट सांग, नेमकं इन्फेक्शन म्हणजे काय गं. म्हणजे आम्हाला ह्याआधी आम्ही कधीच इन्फेक्शन वगैरे ह्या सर्व गोष्टी केल्या नाही आहेत, मग इन्फेक्शन म्हणजे काय. तेव्हा आनंदी म्हणत असते काही नाही, आता एक मोठे साहेब येणार ज्यांच्याकडे आपला पूर्ण माल जातो. ते साहेब आल्यानंतर ते आपल्या साहेब आल्यानंतर आपल्या कापडाची क्वालिटी कशी आहे, त्याचबरोबर आपण कापड कसं तयार करतो आणि कापडामध्ये काय काय वापरतो, ह्या सर्व गोष्टी ते फक्त तपासणार, बस एवढंच असणार आहे. अच्छा, पण आम्हाला तर खूप भीती वाटते. त्यावेळेला आनंदी म्हणत असते घाबरायची काही गरज नाही आहे, कारण आपण जे काही वापरतो ना तेच सगळं काही सांगणार आहोत, मग घाबरायचं कशाला, असं आता इथे ती बोलत असते. आता हे सर्व काही बोलल्यानंतर आपण पाहतो इकडे युगंधर आणि त्याचबरोबर शिर्के हे दोघेही जण पाहत असतात की आनंदी कशा पद्धतीने आता इथे कामगारांना सर्व काही गोष्टी समजावून सांगते म्हणून. मग आता लगेचच तिथे हे दोघेही जण येतात आणि दोघेही जण आल्यानंतर इथे युगंधर आणि त्याचबरोबर शिर्के हे दोघेही जण म्हणत असतात खरंच आनंदी खूप छान समजावून सांगितलं. आता तेवढ्यातच जे इन्स्पेक्शनसाठी साहेब आलेले असतात ते समोर येतात आणि म्हणत असतात गुड मॉर्निंग. आता सर्वांना ते गुड मॉर्निंग म्हणत असतात आणि त्याचबरोबर कापडाबद्दल काही इंग्लिशमध्ये ते प्रोसेस विचारत असतात की तुमचं कापड कशा पद्धतीचं आहे, त्याचबरोबर तुमच्या कापड पूर्ण रेडी होण्यासाठी किती अवधी लागतो, ह्या सगळ्या गोष्टी ते इंग्लिशमध्ये बोलतात. मग आता इथे शिर्केला पण इंग्लिश येत नसते, त्याचबरोबर जे आपले मालक साहेब म्हणजेच युगंधर आहेत त्यांनासुद्धा इथे आता इंग्लिश येत नसते आणि त्यांनासुद्धा इंग्लिश न आल्यामुळे आता आपण पाहतो की युगंधर मनातच म्हणत असतो अरे बापरे, आता तर खूपच मोठा प्रॉब्लेम झाला, हा तर माणूस इथे आता इंग्लिशमध्ये सगळं बोलायला आहे की मग आता काय करायचं. पण इंग्लिशमध्ये हे बोलता येत नाही, हे बहुतेक आनंदी जाणत असावे आणि त्यामुळेच आनंदी त्यांनी विचारलेल्या सर्व प्रश्नांची उत्तरं इंग्लिशमध्ये देते. आणि त्याच वेळेला आता जे इन्स्पेक्शनसाठी माणूस आलेले असतात ते पुन्हा पुढचा प्रश्न विचारतात की आम्ही तुमच्या ह्या कापडावर का आणि कशामुळे विश्वास ठेवायचा. तेव्हा आनंदी सरळ सरळ उत्तर देते हे कापड म्हणजे क्वालिटी आहे,
हे कापड म्हणजे इथे दोन संस्कृती, दोन देशांना एकत्र आणणारा दुवा आहे, असं ती पूर्ण ह्या कापडाबद्दल सांगत असते. आणि मग तुमचं रेडी झालेलं कापड आम्हाला दाखवा, असं म्हटल्याबरोबर आता आनंदीच्या समोर एक बॉक्स तिथलाच कामगार लोक आणून देतात. आणि आनंदी त्यानंतर ते जे काही कापड आहे ते कापड आता त्या इन्स्पेक्शन करणाऱ्या आलेल्या माणसाला दाखवत असतात. आता तेव्हा ते लोक ते पाहतात आणि पाहिल्यानंतर मात्र त्यांना फार जास्त आनंद होतो. ते म्हणत असतात, अरे वा, खरं तर आज आमचं मन ना प्रसन्न झालेलं आहे. आम्हाला खूप आनंद झाला आहे की हे जे काही कापड आहे ना, ते कापड एवढ्या सुंदर पद्धतीने तुम्ही तयार करताय आणि ते कशा पद्धतीने तयार करताय हे सुद्धा डिटेलमध्ये आम्हाला समजलेलं आहे. आणि त्याचबरोबर हे फायनल आम्हाला कापड आवडलेलं आहे असं सुद्धा सांगण्यात आलेलं असतं. आणि त्याचबरोबर कॉंग्रॅच्युलेशन्स असं सुद्धा युगंधरला म्हणण्यात येतं. आता असं म्हणून ती लोक निघून जातात. तेव्हा शिर्के आता इथे आनंदीचं भरभरून कौतुक करत असतात. ते म्हणत असतात, आनंदी, खरंच काय एक नंबर इंग्लिश बोललीस तू. आज तुझ्यामुळे आपल्याला हे फायनल डील मिळालेलं आहे. खरंच अगदी तुझ्या मनापासून आभार, असं शिर्के म्हणत असतात. त्याच वेळेला जे कामगार लोक असतात ते सुद्धा आनंदीचं भरभरून कौतुक करत असतात आणि म्हणत असतात, काय ग आनंदी, मला एक गोष्ट सांग, एवढी फाड 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 इंग्लिश बोललीस, कसलं खतरनाक इंग्लिश बोललीस ग तू. मला तू हे इंग्लिश बोललेलं फारच जास्त आवडलं. तेव्हा आता इथे युगंधर सुद्धा अजिबात शांत बसत नाही, कारण एखाद्याने कौतुक केले आणि त्याचा कौतुक सोहळा हा झालाच पाहिजे, अशा पद्धतीचा हा युगंधर आता आनंदी समोर जातो आणि टाळ्या वाजवत असतो आणि म्हणत असतो, खरंच आनंदी, आज तू हे जे काही केलंयस ना, त्यामुळे खरंच फार आनंद झालेला आहे. आज खरंच तुझ्यामुळे आपल्या कंपनीला एवढं मोठं डील मिळत आहे आणि मिळालेलं सुद्धा आहे. खरंच तुझं अगदी मनापासून कौतुक आणि अभिनंदन बरं का आनंदी. त्याच वेळेला आता तिथे असलेले कामगार लोक आनंदीला म्हणत असतात की आनंदी, मला एक गोष्ट सांग, तू एवढं इंग्लिश कुठे आणि कसं बोलायला शिकलीस ग. तुझं शिक्षण तर मराठी मीडियममधलंच ना. तेव्हा आनंदी मालक साहेबांना म्हणत असते, मालक साहेब, हे बघा, तुम्ही माझे आभार मानू नका. मी एक कामगार म्हणून हे सर्व काही केलं आहे. पण तुम्हाला एक गोष्ट सांगू का, तुम्ही आमच्यासाठी एवढं सगळं काही करता, मग मी तुमच्यासाठी एवढं केलं तर त्यानं फरक काय पडतो. त्याच वेळेला युगंधर म्हणत असतो, नाही आनंदी, आज तू इथे आमची इज्जत वाचवली आहेस आणि त्यामुळे खरंच आज तू तुझ्या घरच्या कार्याला मान नाही दिलास, तर तू कामाला पहिलं प्राधान्य दिले आहेस. त्यामुळे तुझे अगदी मनापासून खरंच आभार. आणि त्याचबरोबर पोरी, आज तू जे काही केलंस ना, त्यामुळे सुद्धा तुझं भरपूर असं कौतुक, असं सुद्धा आता इकडे ते बोलत असतात आणि पुन्हा टाळ्या वाजवायला सुरुवात करत असतात. आता युगंधर म्हणत असतात, खरं तर आज आनंदीमुळे ह्या सर्व गोष्टी दिसत आहेत, आनंदीमुळे हे सगळं काही झालं आहे, असं आता इकडे ते बोलतात. आणि त्याचबरोबर आता तुम्ही जाऊ शकता, असं सुद्धा ते सांगतात. मग आता आनंदीला इथे युगंधर त्याची गाडी सोडवायला घरी पाठवत असतो. आनंदी आता युगंधरच्या गाडीमध्येच इथे मंदिरामध्ये येऊन पोहोचते, ज्या मंदिरामध्ये आता इथे पत्रिका बघण्याचा हा कार्यक्रम सुरू असतो. आता आनंदी आलेली असते आणि आनंदीच्या चेहऱ्यावरचा आनंद आणि ते सर्व काही पाहिल्यानंतर आपण पाहतो की आनंदीला एका गोष्टीचं कन्फर्म झालेलं असतं की बहुतेक ना इथे पत्रिका बघण्याचं सुरू आहे. आणि आरतीला असं वाटत असतं की नाही, बहुतेक ना आता इकडे हे जे डील आहे ना, ते आपल्यालाच मिळालेलं असावं, असं सुद्धा आता इथे ती बोलत असते. त्याचसोबत आपण पाहतो की आता इकडे गुरुजी म्हणत असतात, मी आता पत्रिका बघायला सुरुवात करू का. त्याच वेळेला सर्वजण म्हणत असतात, हो गुरुजी, तुम्ही आता पत्रिका बघायला सुरुवात सुद्धा करू शकता. मग आता गुरुजी पत्रिका हातामध्ये घेतात आणि तेव्हा आबांना विचारतात, आबा, नक्की मी पत्रिका बघू ना. त्याच वेळेला आबा म्हणत असतात, आता गुरुजी, चांगल्या कामाला उशीर कशाला करायचा, घ्या तुम्ही पत्रिका बघायला घ्या, असं म्हटल्याबरोबर आता गुरुजी इथे आरती आणि त्याचबरोबर अबी ह्या दोघांच्याही पत्रिका बघायला घेत असतात. आता ह्या दोघांच्याही पत्रिका बघायला घेतल्यानंतर इथे गुरुजी म्हणत असतात, माफ करा आबा, पण तुम्हाला एक गोष्ट सांगू का, ह्या दोघांच्याही पत्रिका इथे जुळत नाही आहेत. आणि त्याच वेळेला गुण जुळत नाहीत ही गोष्ट जेव्हा सांगण्यात येते तेव्हा मात्र इथे आता सर्वांना फारच मोठा धक्का बसतो. त्याच वेळेला आता इकडे गुरुजी म्हणत असतात, जर मुलाचं आणि मुलीचं दोघांचंही एकमेकांसोबत लग्न झालं ना, तर तुम्हाला एक गोष्ट सांगू का, इथे मुलाच्या आयुष्याला इथे धोका होऊ शकतो, मुलाचं आयुष्य खराब होऊ शकतं किंवा मुलाच्या जीवावर सुद्धा उठू शकतं, हे सगळं काही होऊ शकतं, असं आता इथे गुरुजी बोलत असतात. पण आता त्याच वेळेला अभि उठून उभा राहतो आणि तो म्हणत असतो, एक
मिनिट गुरुजी, जरी हे पत्रिका वगैरे जुळत नसल्या ना तरीसुद्धा मला तुम्हाला काही गोष्टी सांगायच्या आहेत. आणि ते म्हणजे की काही जरी झालं ना तरीसुद्धा मला हे लग्न आरतीबरोबरच करायचं आहे, असं आता इकडे स्पष्टपणे सांगण्यात आलेलं असतं. आणि त्याच वेळेला आता इकडे गुरुजी म्हणत असतात, बोला आबासाहेब, काय करायचं आहे, तुम्ही म्हणाल ते सगळं काही आपण करू शकतो. मग आता आरतीला तो क्षण आठवतो ज्या वेळेला इथे तिच्या हातातली बांगडी फुटली होती आणि तिच्या हातातली बांगडी फुटून हा जो काही अपशकुन झाला होता ना तो सर्व प्रकार तिला आता आठवत असतो. आणि त्याच वेळेला आबांना गुरुजी म्हणत असतात, आबा बोला, काय करायचंय, तुम्ही म्हणाल ते करू शकतो आपण. हे बघा, जर लग्न लावलं ना तर इथे मुलाच्या जीवावर नक्कीच बेतू शकतं. त्याच वेळेला आता आर्ची म्हणत असते, आबा बोला ना, शांत का बसला आहात. मग आता आबा शांत बसत नाहीत आणि म्हणत असतात, गुरुजी, हे लग्न मला मान्य नाही आहे. कारण तुम्हाला सांगू का, इथे मला कोणाच्याही जीवाशी खेळायचं नाही आहे. आणि त्याचबरोबर त्या दिवशीसुद्धा घरी इथे बांगडी फुटली होती आणि घरी बांगडी फुटल्यामुळे इथे तो सुद्धा एक अपशकुनच झाला होता. आणि म्हणूनच मी तुम्हाला सांगतोय की मला हे लग्न मान्य नाही आहे. हे लग्न न झालेलंच बरं. कोणाच्या तरी जीवावर उठण्यापेक्षा आपण शांत राहिलेलंच बरं, असं गुरुजी इथे स्पष्टपणे सांगत असतात. त्याच वेळेला आता स्वतः इथे आबांनीच हे लग्न मोडलेलं असतं, त्यामुळे मात्र सर्वांना धक्का बसलेला असतो. पण इथे अभिला आरती आवडलेली असते आणि अभिला आरती आवडल्यामुळे आता इथे तो विचार करत असतो, नाही, काही जरी झालं ना तरीसुद्धा मला फक्त आणि फक्त इथे हा जो काही ही जी काही आरती आहे तिच्यासोबतच लग्न करायचे. पण तसं नाही झाले, काय करू मी, असा विचार सुरू असतो. पण आता आबांनीच हे लग्न मोडल्यामुळे आता आपण पाहतो की सगळ्यांना खूप मोठा धक्कासुद्धा इथे बसलेला असतो. पण आता याबद्दल कोणी काहीही करू शकणार नसतं. शेवटी आरतीचं स्वप्न भंग झालेलं असतं. पण आरतीसमोर एवढं सगळं काही असूनसुद्धा ती बिचारी मात्र शांत असते. ती कोणाशी काही बोलत नाही, रडायला लागलेली असते. आणि त्याच वेळेला आनंदीलासुद्धा फार वाईट वाटत असतं. आनंदी विचार करत असते, हे पत्रिका बघणं, त्याचबरोबर ह्या सर्व गोष्टी करणं एवढं गरजेचं आहे का? म्हणजे खरंच पत्रिका नाही जुळल्या तर? त्याच वेळेला आता इथे चंदन मनातच म्हणत असतो, अरे, ही एवढी मोठी खबर आहे आणि ही खबर अशीच वायाला जाऊन देऊन जमणार नाही. छोट्या मालक साहेबांना हे सांगितलंच पाहिजे की इथे आनंदीची बहीण म्हणजेच आरती हिचं लग्न मोडलेलं आहे. आणि मग तो लगेचच आता विद्याधरला कॉल करतो आणि म्हणत असतो, अहो साहेब, तुम्हाला एक गोष्ट सांगायची आहे. अहो, त्या आरतीचं लग्न मोडलं की. तेव्हा आता इकडे विद्याधर म्हणत असतो, काय काय सांगायलायस? हो, त्या आरतीचं लग्न मोडलं आणि पत्रिका जुळत नाही आहेत म्हणून स्वतः त्या आबांनीच ते लग्न मोडलं आहे. आता तो म्हणत असतो, अरे वा, आता जर स्वतः त्या आबांनीच लग्न मोडलं आहे म्हटल्यावर आता आपल्याला पुढची प्रोसेस करायला तयार राहावं लागणार आहे, असं आता इथे विद्याधर म्हणत असतो. असू देत ना, एकट्या त्या पोरीचं लग्न मोडलं आहे म्हणून काय झालं, इथे मी आहे ना. आता काही जरी झालं ना तरीसुद्धा मोठ्या नातीचं लग्न मोडलं आहे. पण इथे मात्र जी काही त्यांची धाकटी नात आहे ना, त्या धाकट्या नातीचं लग्न तर आपण इथे करू शकतो ना. धाकट्या नातीचं लग्न तर इथे होऊ शकतं ना, असं सुद्धा आता इकडे ते बोलत असतात. तर आता सर्वजण घरी आलेले असतात. जेव्हा सर्वजण घरी येतात तेव्हा मात्र इथे आरती तिची कामं करायला घेत असते आणि लगेचच म्हणत असते, आरचे, बाहेर मिरच्या वाळ ठेवल्यात बघ, दळायला द्यायच्या, त्याच्याकडे जरा थोडंसं लक्ष दे ना. मग आता लगेचच आरची पाहून येते आणि इकडे आनंदी काम करत असते. तिच्यासमोर आरची जाऊन बसते आणि म्हणत असते, ताई, मी तुला काम लागू का? तेव्हा आनंदी आरचीला म्हणत असते, आरती ताई, आता हे सगळं काही बोलतीये, पण खरंच सांगू का, ती हे सगळं काही बोलतीये पण तिच्या मनाची अवस्था आणि ह्या सगळ्या गोष्टी काय झाल्या असतील ती काही दाखवत नाही तिला काय झालंय म्हणून. पण तेवढ्यात आता आरती म्हणत असते, तुम्ही काय बोलताय ना ते सगळं काही मला ऐकायला येत आहे बरं का, काही नका बोलू उगाचच. त्याच वेळेला आता हे बघा, मी ठीक आहे. तेव्हा आनंदी म्हणत असते, कळतंय तू किती ठीक आहेस आणि काय आहेस म्हणून, पण तुला एक गोष्ट सांगू का? त्याच वेळेला आता आरती म्हणत असते, काय चाललंय तुमचं, असं कसं बोलू शकता तुम्ही? लग्न मोडलंय, एक लग्न मोडलं म्हणून काय झालं, आयुष्य तर संपलं नाही ना. आणि दुसऱ्या मुलाबरोबर पत्रिका जुळेल ना,
आणि जेव्हा दुसऱ्या मुलाबरोबर पत्रिका जुळेल तेव्हा मी त्याच्यासोबत लग्न करेल ना, तुम्हाला एवढी काळजी करण्याची काही गरज नाही, असं सुद्धा आता इथे ती बोलत असते. आता हे सर्व काही बोलल्यानंतर ही जी काही खबर आहे ना, ती खबर लागलीच आता इकडे युगंधरला पोहोचवण्याचं काम शिर्केंनी केलेलं असतं. शिर्के म्हणत असतात, अहो साहेब, तुम्ही लग्नाची तयारी करताय, पण त्यासाठी लग्न तर जमायला हवं ना. तेव्हा आता इकडे युगंधर म्हणत असतात, डिटेलमध्ये सांगा शिर्के, काय झालेलं आहे म्हणून, आणि सगळं माहिती व्यवस्थित हवी आहे की नेमकं लग्न का मोडलं आहे. त्याच वेळेला आता इकडे ते म्हणत असतात, पत्रिका जुळली नाही. दुसऱ्या बाजूला आपण पाहतो आता विद्याधर तयार झालेला असतो, तो म्हणजेच की आबांची धाकटी नात म्हणजेच आनंदी हिला मागणी घालण्यासाठी स्वतः मस्त असा एक कुर्ता आणि पायजामा घातलेला असतो. त्याचबरोबर हातामध्ये घड्याळ, एका हातामध्ये कडं, त्याचबरोबर परफ्यूम, गॉगल आणि आनंदीसाठी इकडे सगळ्या काही सौभाग्याच्या वस्तू, हिरवी साडी, नारळ, ओटीचं सामान, त्याचबरोबर बांगड्या, हे सगळं काही तो एका ताटामध्ये घेतो आणि इकडे आबांच्या घराकडे निघालेला असतो. आता आपण पाहतो इकडे आबा म्हणत असतात, अगं आरती, पण खरं खरं सांग, तू ठीक आहेस ना? हे बघ, मला ना ह्या सगळ्या गोष्टी पाहून खूप जास्त टेन्शन आले गं. त्याच वेळेला आरती म्हणत असते, आबा, आयुष्य थांबलेलं नाही आहे माझं, उलट माझ्या आयुष्यामध्ये आता वेगवेगळ्या गोष्टी होतील. तुम्ही त्या सगळ्या गोष्टींचा एवढा का बरं विचार करायला आहे? नका विचार करू आबा एवढा. आणि तुम्हाला सांगू का, मी खरंच सांगते, मी ठीक आहे. आणि हे लग्न मोडलं आहे, मग दुसरं लग्न होऊ शकत नाही का? दुसरा मुलगा मला भेटू शकत नाही का? उलट आबा, तुमच्या नाती इथे आबा पाटलांच्या नाती आहेत. मग तरीसुद्धा तुम्हाला असं का वाटतंय? तेव्हा आबा म्हणत असतात, पण पण नाही गारते, तू हे सगळं दाखवण्यासाठी बोलतेस, तू खरंच ठीक आहेस ना? तेव्हा आता पुन्हा आरती म्हणत असते, आबा, मी खरंच ठीक आहे. तुम्हाला असं वाटतं का की तुमची नात एवढी हळवी आहे आणि ती खचून जाईल म्हणून? हे बघा आबा, तसं अजिबात नाही आहे. आणि तुम्हीच तर इथे प्रत्येक परिस्थितीला कसं सामोरं जायचं आणि काय करायचं ह्या सगळ्या गोष्टी तुम्ही स्वतः मला शिकवत आलात ना. मग तुम्ही आत्ता मलाच खचवताय असं वाटत नाही का? आता इकडे आनंदी म्हणत असते, आबा हो, आरतीताई बोलायली ना ते अगदी बरोबर आहे बघा. आपण असं खचून जायला नको, तिच्या पाठीमागे खंबीरपणे उभा राहायला हवं. आता तेवढ्यातच विद्याधर आलेला असतो, कारण इकडे आता हे लोक म्हणत असतात, आबा पाटलांच्या नाती हुशार, असं म्हणून आता विद्याधर जेव्हा दाराच्या उंबऱ्यावर उभा असतो, हातामध्ये लाल रंगाचा कपडा टाकून ताट झाकलेलं असतं आणि सर्वांचं लक्ष येणाऱ्या त्या विद्याधरकडे जातं, तेव्हा आबांना मात्र खूपच मोठा इथे आता धक्का बसलेला असतो. आता इकडे विद्याधर म्हणत असतो, अहो आबा, खरंच आबा पाटलांच्या नाती हुशार आहेत. एका पोरीचं लग्न मोडलं म्हणून काय झालं? अहो, आता दुसऱ्या पोरीसाठी मी इथे मागणी घालायला आलोय ना, आणि ते सुद्धा अक्षरशः रीतसर पद्धतीनेच मी मागणी घालायला आलो. आता इथे आबांना खूप जास्त टेन्शन आणि राग आलेला असतो. ते रागानेच त्याच्याकडे पाहतात आणि म्हणत असतात, तुझी इथे येण्याची हिंमत कशी झाली? बोल ना, तू आहेस तरी कोण? आणि त्याच वेळेला तो म्हणत असतो, अहो आबा, असं काय करताय? मी कोण आहे ही गोष्ट तुम्हाला नव्याने सांगायला हवी आहे का? अहो, हे बघा, काही जरी झालं ना तरीसुद्धा मी इथे तुमच्या धाकट्या नातीसाठी मागणी घालायला आलेलो आहे. त्याच वेळेला आता इकडे आबा म्हणत असतात, आत्ताच्या आत्ता चालता हो, मला माझ्या पोरीचं लगीन नाही करायचं आहे. त्याच वेळेला आता इकडे युगंधर चिडलेला असतो आणि तो म्हणत असतो, काय सांगताय काय? तुम्हाला तुमच्या पोरीचं लगीन नाही करायचं? आणि मग मला सांगा, तुमची ही जी काही पोरगी आहे ती तुम्ही अशीच ठेवणार आहात का? म्हणजे तिला काही आता एखाद्या धंद्यावर बसवणार आहात की काय? असं म्हटल्याबरोबर आबांना आता फार राग येतो आणि तो आनंदीच्या जवळ जाऊनच हे सगळं काही बोलत असतो. तेव्हा आबांना राग येतो आणि आबा युगंधरच्या समोर जाऊन उभे राहतात आणि ते म्हणत असतात, हे बघा धाकले मालक, तुम्ही आत्ताच्या आत्ता इथून निघून जा. तुम्ही हे असलं काही जे बोलताय ना ते असलं आम्हाला काही करायचं नाही. आणि त्याहूनही सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे तुम्ही इथून निघून गेलेलेच बरे. तुम्हाला मी चालते व्हा असं म्हणत आहे, निघा इथून. त्याच वेळेला आता युगंधर पुन्हा म्हणत असतो, आबा चिडू नका हो, मी तुम्हाला तेच विचारण्याचा प्रयत्न करतोय. आणि मला एक गोष्ट सांगा, जर आता इथे नाही लग्न झालं तर इथे तुम्ही काय करणार आहात? सांगा ना, तुम्ही त्या पोरीला धंद्यावर बसवणार आहात का? असं म्हटल्याबरोबर आबांना आता पुन्हा राग येतो आणि आबा सरळ सरळ इथे आता युगंधरच्या कानाखाली वाजवत असतात. जेव्हा आबा इथे युगंधरच्या कानाखाली वाजवतात
त्याच वेळेला आपण पाहतो की आता युगंधरला चीड आलेली असते. तर आता प्रेक्षकांनो, आजच्या भागामध्ये एवढंच. उद्याचा भाग फार कमाल आणि इंटरेस्टिंग असणार आहे. कारण उद्याच्या भागामध्ये आपल्याला शेवटी असं पाहायला मिळते की आबांनी युगंधरचं थोबाड फोडल्यानंतर आता युगंधर पिसाळलेला असतो आणि तो सुद्धा आबांच्या कानाखाली मारतो आणि त्यानंतर आबा मात्र इथे जमिनीवर कोसळतात. आबा जमिनीवर कोसळल्यानंतर आपण पाहतो की आता युगंधर त्यांच्या छातीवर पाय देतो आणि म्हणत असतो, ए थेरड्या गप्प बस. काही जरी झालं ना तरी सुद्धा इथे मी ह्या तुझ्या धाकट्या पोरीबरोबर, धाकट्या नातीबरोबर म्हणजेच आनंदीबरोबरच लग्न करणार आहे, समजलं तुला. असं म्हणून आता इकडे जो विद्याधर आहे तो इकडे आनंदीच्या हाताला पकडतो आणि आनंदीच्या हाताला पकडूनच तो तिला सरळ सरळ बाहेर खेचत असतो आणि बाहेर खेचत असताना आबा त्याला अडवत असतात. त्याचबरोबर आरतीसुद्धा थांबवण्याचा पूर्ण प्रयत्न करत असते, पण विद्याधर मात्र शांत बसत नाही. सरळ सरळ आनंदीचा हात ओढत ओढतच तिला बाहेर नेत असतो. आनंदी म्हणत असते, सोड मला, सोड मला, पण तो मात्र काही केल्यास सोडत नसतो. आता इकडे शेवटी विद्याधर बाहेर आनंदीला घेऊन आलेला असतो. आबासुद्धा असतात, पण आता काही केलं तरी आनंदीला वाचवायला पाहिजे हा प्रश्न आरती आणि आर्चीच्या मनामध्ये असतो. त्याच वेळेला आता ह्या दोघीजणी पोरी तिथे मिरची पावडर सुकत घातलेली असते. त्या दोघीजणी ती मिरची पावडर उचलतात आणि सरळ सरळ विद्याधरच्या अंगावर फेकून देतात. डोळ्यामध्ये विद्याधरच्या मिरची पावडर जाते आणि त्याच वेळेला ह्या दोघीजणी आनंदीचा जीव वाचवत असतात. आणि अशा पद्धतीने ह्या विद्याधरच्या तावडीतून आर्ची आणि त्याचबरोबर आरती ह्या दोघींनीही सोडवलेलं असतं. दुसऱ्या बाजूला आपण पाहतो आता इकडे मालक साहेब म्हणजेच युगंधर हा अभिकडे गेलेला असतो आणि ते म्हणत असतात, मोठ्या नातीची पत्रिका जुळली नाही तुझ्याबरोबर, पण मग तू धाकल्या त्यांच्या मधल्या मुखपुरीबरोबर म्हणजेच आनंदीबरोबर लग्न कर, असं म्हटल्याबरोबर अभि पाहतच राहतो. आता प्रेक्षकांनो, युगंधरने अभिसमोर हे ठेवलेलं आव्हान तो स्वीकारेल का? आणि इथे आता आरती आवडत असून सुद्धा आनंदी सोबत लग्न करण्यासाठी होकार देईल का? पाहूयात उद्याच्या भागात. तोपर्यंत पाहत राहा आनंदी.